आज बनवूया गावरान पद्धतीने चिकन. तर हे चिकन खायला खूप चविष्ट लागतं आणि बनवायला अगदी सोपं आहे. नमस्कार, मी संगीता, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते मस्त गावाकडचं चिकन, जे गावाकडच्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचसोबत शेअर करणार आहे चिकन सूप, तोही अगदी सोप्या पद्धतीने. तर चला आता वळूया रेसिपीकडे. तर आपण पहिल्यांदा सूप बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 1 किलो चिकन. हे गावठी चिकन आहे. चिकन स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकरमध्ये सर्व चिकन घालून घेऊ. त्यामध्ये घालू ठेचलेला अद्रक, ठेचलेला लसूण, लसूणच्या 2 कांड्या घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घालू, अर्धा चम्मच हळद घालू, 2 चमचे धना पावडर घालू आणि थोडीशी कोथिंबीर व 4-5 कढीपत्त्याचे पाने घालू, 1 चम्मच तेल घालू आणि त्यानंतर घालूया अर्धा ग्लास पाणी. तर पाणी घालून सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चिकनलाही पाणी सुटतं, परंतु आपण कुकरचं झाकण लावून चिकन शिजवणार आहे, त्यामुळे मी अर्धा ग्लास चिकनमध्ये पाणी घातलेलं आहे. त्यानंतर गॅस चालू करून गॅसवर कुकर ठेवू. तर 1 ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे साधारण कुकरच्या. एका शिट्टीमध्ये चिकन छान शिजतं. तर तुम्ही ते पाहू शकता, एका शिट्टीनंतरच चिकन छान शिजलेलं आहे. हे पहा, छान चिकन शिजलेलं आहे. आता एक बाउल घ्यायचा आहे, त्यावरती चाळणी ठेवायची आहे व सर्व सूप वेगळा करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. व या सूपमध्ये मी 2 पीस ठेवूनही दाखवते आणि डेकोरेशनसाठी थोडीशी कोथिंबीर ठेवली आहे. तर आता हा आपला झाला चिकन सूप तयार. हा थंडीमध्ये प्यायला खूप छान लागतो आणि घसाही एकदम मोकळा होतो. आता आपण चिकनचा मसाला काढून घेऊया. तर मसाल्यामध्ये मी घेतला आहे खोबरे, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि 1 अद्रकचा तुकडा. आता सर्व मसाला आपण भाजून घेणार आहे. मसाला भाजताना आपण सर्वात आधी खोबरे भाजून घेणार आहे. तर त्यासाठी गॅसवर तवा ठेवून त्यावरती घालायचं आहे चिरून घेतलेलं खोबरं आणि खोबरं भाजण्यासाठी 1 चम्मच तेल घालायचं आहे आणि खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, खोबरं छान लालसर झालेलं आहे. आता हे खोबरं काढून घेऊया. त्यानंतर त्याच तव्यावर घालायचा आहे 1 वाटी कांदा. कांदाही चिरून घेतलेलाच आहे. कांदा भाजण्यासाठी घालायचा आहे 1 चम्मच तेल आणि छान लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, छान कांदा लालसर व्हायला लागला की त्यामध्ये घालायचा आहे लसूण आणि अद्रकचा तुकडा. आता हे सर्व 1 मिनिट परतून घ्यायचं आहे आणि त्यावरती घालायची आहे कोथिंबीर. कोथिंबीरही छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, सर्व कोथिंबीर मऊ झालेली आहे, म्हणजे मसाला आपला चांगला तयार झालेला आहे. आता हा सर्व मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हा मसाला आता वाटून घ्यायचा आहे. मसाला वाटण्यामध्ये सर्वात आधी तर खोबरं वाटायचं आहे, जेणेकरून खोबरं चांगलं बारीक वाटलं जाईल आणि त्यानंतर सर्व मसाला त्यामध्ये घालून वाटायचा आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, मसाला छान वाटून झालेला आहे. तर आता आपण चिकन बनवायला घेऊया. तर त्यासाठी इथे मी गॅस चालू करून गॅसवर टोप ठेवलेला आहे. आता तुम्हाला ज्या भांड्यामध्ये चिकन शिजवायचं आहे ते भांडं तुम्ही ठेवा. त्यानंतर घालूया 3 चमचे तेल. तर चिकनच्या कालवणाला किंवा नॉनव्हेजमध्ये आपण थोडंसं तेल जास्त वापर करतो. आता तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालायचे आहे मसाले. मसाल्यामध्ये घेतला आहे चिकन मसाला 3 चमचे, हळद अर्धा चमचा, घरगुती लाल तिखट 1 चमचा आणि काश्मीरी लाल तिखट 1 चमचा. आता हा सर्व मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला तेलामध्ये चांगला परतला की त्यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटण केलं होतं, कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर याचं ते वाटण. आता हा सर्व मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. तर आता तुम्ही लक्षात घ्या की मसाला परतताना मसाला नेहमी स्लो गॅसवरतीच परतायचा आहे. त्यानंतर मसाला जेवढा वेळ तुम्ही चांगला परतणार तेवढ्याच तुमच्या कालवणाची चव वाढणार. तर हा स्लो गॅसवरती मसाला मी परतत आहे. हा मसाला जोपर्यंत परतायचा आहे तोपर्यंत त्याला चांगलं तेल सुटत नाही. 3 ते 4 मिनिट स्लो गॅसवरती मसाला परतल्यानंतर त्यामध्ये घालते अळणी रस्सा, म्हणजे जो आपण चिकनचा सूप बनवला होता तो सूप.
हा चिकनचा सूप चिकनच्या मसाल्यामध्ये घातल्याने चिकनची चव अजूनच खूप वाढते। हा सर्व आता मसाला चांगला तेल सुटत तोवर स्लो गॅसवरती 7 ते 10 मिनिट परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही ते पाहू शकता, आत्ताच मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे। तर हा मसाला मिक्स करत राहायचा आहे, जेणेकरून मसालाही खाली लागणार नाही आणि मसाल्याला चांगलं तेल सुटेल। तर तुम्ही ते पाहू शकता, मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला चांगला भाजलेला आहे। आता या मसाल्यामध्ये आपण घालूया चिकन। तर इथे मी चिकनचे पीस सर्व आधी घालून घेते आणि आता राहिलेला चिकनचा रस्सा म्हणजेच आपला अळणी रस्सा सर्व कालवणात घालून घेते। आता यावेळी चिकन वाढवण्यासाठी जर तुम्हाला रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही पाणी घालू शकता। तर इथे मी चिकनचा रस्सा वाढवण्यासाठी चिकनमध्ये अजून थोडंसं पाणी घालत आहे। तर तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे, घट्ट पातळ, त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता। तर त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ। तर इथे मी 1.5 चम्मच मीठ घातलेलं आहे। तुमचं कालवण किती आहे त्यानुसार तुम्ही मीठ कमी जास्त करा, चवीनुसार मीठ घाला। तर आम्ही हे कालवण बाजरीच्या भाकरीसोबत खातो, त्यामुळे आम्हाला रस्सा जास्त लागतो। तुम्हाला जसं हवं आहे घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही करू शकता। आता हे चिकनचं कालवण 4 ते 5 मिनिट छान स्लो गॅसवरती उकळून घ्यायचं आहे। तर 5 मिनिट स्लो गॅसवरती चिकनचं कालवण चांगलं उकळी काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान चिकनचा रस्सा तयार झालेला आहे, किती छान चिकनला तरी आलेली आहे, अजिबातही उकळल्यावर तरी गेलेली नाही। एवढं छान चिकनचा रस्सा तयार झालेला आहे की पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल। तर तुम्हीही तुमच्या घरी अशा प्रकारे चिकन एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर तुम्हाला माझी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट नक्की करा। आता गॅस बंद केलेला आहे, वरतून घालते कोथिंबीर। तर तुम्ही ते पाहू शकता किती छान चिकनचा रस्सा तयार झालेला आहे, खायला खूपच चविष्ट लागतो। एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा। भेटूया पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये।